नमस्कार शेतकरी मित्रांनो, मी वैभव चव्हाण, मल्टीपाय तंत्रज्ञान मार्गदर्शक। आज आपण सूर्यकांत शंकरप्पा हैरे, राहणार डोंगरकडा, तालुका कळमनुरी, जिल्हा हिंगोली यांच्या केळीच्या प्लॉटवर आलेलो। इथं येण्याचं प्रयोजन म्हणजे आमचे मल्टीप्लायर तंत्रज्ञान मार्गदर्शक बाळासाहेब चोतमल यांच्या मार्गदर्शनाखाली माधव अवचार सर, कैलास अवचार सर आणि सोनाजी अवचार सर यांच्या मार्गदर्शनाखाली जो केळीचा जो प्लॉट खूप सुंदर पद्धतीने डेव्हलप होत आहे, तर त्यांच्यातले जे एक शेतकरी इथं आहेत त्यांच्याशी आपण चर्चा करणार आहोत। तर यांनी मल्टीप्लायर तंत्रज्ञान कशा पद्धतीने वापरलं आणि वापरल्यानंतर त्यांना किती दिवसात रिझल्ट आला याबद्दल आपण सविस्तर चर्चा त्यांच्याकडून करून घेऊ। नमस्कार। नमस्कार। तुम्हाला मल्टीप्लायर जे तंत्रज्ञान आहे त्याचा काय रिझल्ट आला आणि तुम्ही कशा पद्धतीने वापरलं हे आम्हाला सांगा। मी 1 महिन्याखाली माधवभाऊंना भेटलो, आमची सहज भेट झाली आणि त्यांनी विचारलं की बा तुम्ही काय केळीवर काय प्रयोग केला काय? म्हणजे बा काय नाही, आम्ही खत सोडतो, रासायनिक खत वगैरे। त्यांनी सांगितलं एक मल्टीप्लायर आमच्याकडे आहे, याचा तुम्ही वापर करून बघा। मग म्हणलं मी कसं वापर करायचा याचा? भाऊ तुम्ही एक 10 किलो गूळ घ्या आणि एक 3 किलो मल्टीप्लायरचे पावडर घ्या आणि असं पद्धतीने सोडा। 1 महिन्याखाली मी माझा हा एक प्लॉट आहे आणि माझी दुसरी एक शेती आहे, तिथं दोन्ही ठिकाणी मी हा प्रयोग केला। तर ह्या केळीची पोझिशन जी होती, 1 महिन्याखाली ह्या केळीची हाईट 2 किंवा 2.5 फूट एवढीच होती, फक्त 2.5 फूट एवढी होती। बर। पण मी 1 महिन्याच्या अगोदर जेव्हा हे मल्टीप्लायर सोडलं, त्याच्यानंतर जे डेव्हलपिंग झालं या प्लॉटचं, याची पानं मोठी पडायला लागले, याचा पोंगा सरळ निघायला लागला, पानाची जे हे आहे रुंदी ती खूप मोठी आहे आणि आम्ही जे गॅप म्हणतो केळीच्या याच्यामध्ये जो येतो त्या गॅप सुद्धा खूप चांगला आहे। आणि मी 1 महिना झाला ते आधी सोडलं, आज सुद्धा मी याच्यावर मल्टीप्लायरचा यूज केला सकाळी माझा भाऊचा पुणे यायच्या आधी। आणि मग तुम्ही म्हणले बा चला आपण पाहू, तरी मग या ठिकाणी आपण आलो। तर मला मल्टीप्लायरचे खूप चांगला वाटला रिझल्ट। आणि इथून पुढं आम्ही दर महिन्याला, मी त्याची मीटिंग मध्ये सुद्धा होतो, त्यांनी सांगितलं, साहेबांनी सांगितलं की दर महिन्याला तुम्ही 1000 राकेश पाटील सरांनी, राकेश पाटील की 1000-500 ग्राम असं दर 8 दिवसाला जाऊ द्या। बर। 15 दिवस किंवा महिनाभर त्याला तुम्ही मध्ये ब्रेक घेऊ नका। तर दर 8 दिवसाला 1000 केळीला 500 ग्राम अशा प्रमाणे तुम्ही शेवटपर्यंत जाऊ द्या। तर आम्ही त्या अनुषंगानं ह्या प्लॉटवर शेवटपर्यंत मल्टीप्लायरचा वापर करण्याचं ठरवलेलं आहे, दोन्ही प्लॉटवर। ओके। आता माझा दुसरा प्रश्न आहे की तुम्ही हे जे प्लॉट आहे हे किती एकर आहे आणि तुमची दुसरा जे प्लॉट आहे ते किती एकर आहे मला सांगा। इथं सुद्धा माझं 3 एकरचा केळीचा प्लॉट आहे, हे राजनशाहीचं रोप आहे। आणि दुसऱ्या शेतामध्ये सुद्धा 3000 केळी राजनशाहीचं रोपच आहे। आम्ही दोन्ही ठिकाणी याचा वापर करतो। आणि मल्टीप्लायर तंत्रज्ञान जेव्हा तुम्हाला रिझल्ट आला, तर तुम्हाला हे जे रिझल्ट आलेला आहे, तर हाच रिझल्ट तुम्हाला नवीन शेतकरी किंवा जे शेतकरी आता व्हिडिओ पाहत आहेत त्यांच्यासाठी तुम्हाला काय सांगणे की बाबा ह्याचे खरंच रिझल्ट आहेत का, तुम्हाला कसं वाटतं त्याच्याबद्दल काय सांगता? शेतकरी बंधूंना माझी विनंती आहे, आपण रासायनिक खत सोडायचेच, रासायनिक खत एकदम बंद करता येणार आपल्याला। बरोबर। रासायनिक खत आपल्या जमिनीला त्याची सवय झालेली आहे आणि ती सवय म्हणजे पूर्णतः आपल्याला बंद करता येणार नाही, हळूहळू टप्प्याटप्प्यानं ती आपल्याला बंद करता येईल आणि त्याच्यामुळे आपला खर्च शेतीवरचा कमी होईल। महत्वाचा म्हणजे हा मुद्दा आहे। आणि एका प्रॉडक्ट मधून आपल्याला जर सगळे फायदे मिळत असतील तर आपल्याला नुकसान काय? अगदी बरोबर। आपण दुसऱ्या कोणत्या कंपनीचं घेतल्यापेक्षा आपल्याला जर, मी माझ्या शेतीवर माझ्या कांद्याला मी हे वापरलंय, माझ्याकडे मी हरभऱ्याला हे वापरलंय, स्प्रे मधून घेतलंय आणि खताला सुद्धा ड्रिंचिंग करून त्याला दिलेलं आहे। त्याला कसा रिझल्ट आला सर तुम्हाला? ते सुद्धा खूप चांगला रिझल्ट आहे। हरभऱ्याला चांगला आहे, कांद्याला वापरले मी, माधव भाऊला मी कांदा नेऊन दाखवला माझा, अगोदर सुद्धा दाखवला होता आणि आज सुद्धा आपल्याला पाहण्यात येईल। पण त्या सगळ्या बाबतीमध्ये मल्टीप्लायरच्या बाबतीमध्ये कुठलीही शंका घेण्याचं कारण नाही आणि एवढ्या कमी किमतीमध्ये कुठलंही प्रॉडक्ट आपल्याला मिळत नाही। आणि याच्यातून सगळेच फायदे, आपल्या जमिनीची धूप कमी व्हायली, आपल्या जमिनीची भुसभुशीतपणा वाढायला आहे, आपल्याला खत कमी प्रमाणामध्ये लागणार आहेत, ह्या सगळ्या गोष्टी आपल्याला फायदा होणार आहे। म्हणजे थोडक्यात तुम्हाला जे लक्षात आले की बाबा हे जे मल्टीप्लायर तंत्रज्ञान आहे हे एकमेव असं औषध आहे की हे प्रत्येक गोष्टीला काम करायला, एकच औषध म्हणजे पांढऱ्या मुळ्याची वाढ करायला, ग्रेनी पण आणायले, पानाची रुंदी बी वाढायले, पुन्हा फुटव्यांची संख्या वाढवायले, म्हणजे जमीन भुसभुशीत करायले, असं तुम्हाला निदर्शनास आलं। सगळं पांढऱ्या मुळ्या वाढल्यात
आणि याच्यामुळे काय व्हायला आपल्याकडे जे जमिनीमध्ये सुप्त खतं पडलेली आहेत ते सुप्त खतं हे मुळ्यामधून पुन्हा त्यांनी टेकअप करायला सुरुवात केली. अगदी बरोबर. हा बघा शेतकरी मित्रांनो, सरांनी खूप सुंदर पद्धतीने सांगितलेले आहे. माझं एकच म्हणणं आहे शेतकरी वर्गांना की आता तुम्ही केळीचा तर प्लॉट मागं पाहिलेलाच आहे कशा पद्धतीने डेव्हलप झालेला आहे, पण माझं शेतकरी वर्गाने एकच म्हणणं आहे, हे मल्टीप्लायर तंत्रज्ञान शेतकरी वर्गाला तब्बल 13 वर्ष संशोधन करून, 1 किंवा 2 वर्ष नाही 13 वर्ष संशोधन करून, व्यवस्थित नियोजन करून, त्याच्यावर रिसर्च करून आपल्या शेतकरी वर्गासाठी हे अवेलेबल झालेले आहे. आणि हे एकमेव असं औषध आहे प्रत्येक पिकाला काम करते आणि प्रत्येक स्टेजला काम करते. असं नाही की पहिल्या स्टेजला, दुसऱ्या स्टेजला, तिसऱ्या स्टेजला, प्रत्येक स्टेजला काम करते. असे हे औषध पांढऱ्या मुळ्याची वाढ, फुटव्यांची वाढ, कलर, शायनिंग, मालांची साईज, हे प्रत्येक गोष्टीमध्ये असं एकमेव औषध काम करणारं औषध आहे. हे शेतकरी वर्गाला उपलब्ध झाले. खरंच याचे रिझल्ट आहेत का हे तुम्ही आधी 1 एकर 2 एकर वापरून पहा, आणि 1 एकर 2 एकर वापरून पाहिल्यानंतर तुम्हाला रिझल्ट आले तरच तुम्ही पुढे म्हणजे वापरायचे की नाही तुम्ही ठरवा. धन्यवाद. धन्यवाद.